शेवची भाजी करताना जे काही आपल्याला इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत तर ते सांगते. सर्वात आधी घ्यायचं आहे कांद्याची पेस्ट, लसणाची पेस्ट, त्याच्यानंतर टोमॅटोची प्युरी, कसुरी मेथी आणि शेव, चवीप्रमाणे मीठ आणि काही मसाले. तर या मसाल्यामध्ये काही मसाले गोडा मसाला आहे जसा की आणि सावजीचा मसाला असतो तो मसाला आहे. आणि इथे पाणी गरम करायला ठेवायचं आहे. भाजीमध्ये पाणी गरम असलेलं छान लागतं. आणि इथे कढईमध्ये तेल गरम करून ठेवलेलं होतं तर त्याच्यामध्ये जिरं, आलं लसूण पेस्ट, कांद्याची पेस्ट टाकायची. असं तुम्ही पाहिल्याप्रमाणे इथे कांद्याची पेस्ट टाकायची. त्यानंतर त्याला छान असं परतून घ्यायचं आहे.